नमस्कार, मी जहूर सय्यद, लोक प्रधान न्यूज चॅनल प्रस्तुत सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 3 या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत करतो। देशात पहिल्या लोकसभा निवडणुका 1952 मध्ये लागल्या। त्याचा कार्यकाळ 1952 ते 57 असा होता। त्यानंतर देशात 1957 ते 62 या कालावधीत दुसऱ्या व 1962 ते 67 या कालावधीत तिसऱ्या लोकसभेचा कार्यकाळ राहिला आहे। त्या दरम्यान सोलापूरमध्ये दुसऱ्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काय चित्र होते पाहूयात आजच्या या सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक कार्यक्रमात। सोलापुरात झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पराभवाचा सामना स्वीकारावा लागला। दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत घनश्याम मोरे हे खासदार म्हणून निवडून आले होते। तर तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे MB काडादी हे खासदार म्हणून निवडून आले होते। सोलापूर लोकसभेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत सलग 2 वेळा काँग्रेसचा पराभव झाला होता। मात्र तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सोलापूरमध्ये विजय प्राप्त करून आपला खासदार काडादी यांच्या रूपाने निवडला होता। नेमका दुसऱ्या निवडणुकीत काय घडले होते पहा सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 3 या भागात। सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 2 मध्ये आपण सोलापुरात झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता। आता आपण जाणून घेऊया दुसऱ्या आणि तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेमध्ये त्यावेळी काय चित्र होते। देशात दुसरी लोकसभा निवडणूक 1957 मध्ये झाली। त्याचा कार्यकाळ 1957 ते 62 असा होता। दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून अनुसूचित जाती या विभागातून संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार जयवंत घनश्याम मोरे हे 1,85,115 मते घेऊन निवडून आले होते। त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार तुळशीदास सुभानराव जाधव यांचा पराभव केला होता। तुळशीदास जाधव यांना 1,78,175 इतकी मते मिळाली होती। दोघांमध्ये जवळपास 10,000 मतांचा फरक सरासरी होता। सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता। सोलापूरमध्ये तिसरी लोकसभा निवडणूक 1962 ते 67 या दरम्यान झाली। त्यावेळी हा सोलापूरचा लोकसभा मतदारसंघ खुला होता। त्यामध्ये मडेप्पा बंडप्पा काडादी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार खासदार म्हणून निवडून गेले होते। त्यांनी हिंद मजदूर सभेचे विष्णुपंत रामराव पाटील यांचा पराभव केला होता। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार मडेप्पा बंडप्पा काडादी यांना 1,35,011 इतकी मते मिळाली होती। तर हिंद मजदूर सभेचे विष्णुपंत पाटील यांना 61,725 इतकी मते मिळाली होती। सलग 2 लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला होता। मात्र ज्यावेळी तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत MB काडादी हे उभे राहिले त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या रूपाने विजय प्राप्त करता आले। अशा पद्धतीने 1957 ते 62 या दरम्यान झालेल्या दुसऱ्या लोकसभेचा आणि 1962 ते 67 या दरम्यान झालेल्या तिसऱ्या लोकसभेचा कार्यकाळ सोलापूरमध्ये होता। सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 3 या कार्यक्रमामध्ये सोलापूर लोकसभेसंदर्भात दिलेली माहिती कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।